नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायचे सांगा. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सर्वांनी जॉईन करा, कारण दररोज होणाऱ्या चालू घडामोडी, लेक्चरची पीडीएफ आणि इतर लेक्चरची पीडीएफ सुद्धा आपण या स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी याला जॉईन करा. मी जे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. चला तर बघूया आजच्या दिवसातील चालू घडामोडी प्रश्न. आज दिनांक 13 एप्रिल 2026. जे की तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा आहे. चला तर करूया सुरुवात प्रश्नांना. हा प्रश्न मी काल दिला होता तुम्हाला सोडवण्यासाठी. याचे योग्य उत्तर बघूया काय आहे तर, कर्करोगाला अधिसूचित रोग म्हणून कोणत्या राज्याने घोषित केले? तर कोणत्या राज्याने घोषित केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, तेलंगणा. कोणत्या राज्याने? तेलंगणा. आठवण ठेवा, हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेला विचारू शकतात. आज बघूया आता प्रश्न. पहिला प्रश्न, एशियन कुस्ती चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर बिश्केक, किर्गिस्तान या ठिकाणी करण्यात आले. ही स्पर्धा 6 ते 12 एप्रिल 2026 या दरम्यान पार पडली. झास्तिक अरेना येथे हे कुस्ती स्पर्धा पार पडली. कुठे? तर झास्तिक अरेना, किर्गिस्तानमध्ये झास्तिक अरेना येथे. भारताने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत एकूण किती पदके पटकावले? तर एकूण 17 पदके पटकावले. पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न, भारतीय लष्कराने सिक्कीमच्या एका सीमावर्ती गावात कोणते पहिले सामुदायिक रेडिओ स्टेशन सुरू केले? कोणते सामुदायिक रेडिओ स्टेशन सुरू केले? तर सिक्कीम सुंदरी. सिक्कीम सुंदरी. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने हे रेडिओ स्टेशन चालू केले. कधी चालू केले? 12 एप्रिल 2026 रोजी. हे केंद्र 88.4 FM वर स्थानिक बातम्या, किती चॅनल क्रमांक किती आहे? 88.4 FM वर स्थानिक बातम्या, हवामान अंदाज, सरकारी योजनांची माहिती आणि प्रादेशिक संस्कृतींचे प्रसारण करेल. सिक्कीम सुंदरी हे नाव हिमालयातील काय एका दुर्मिळ आणि सुंदर वनस्पतीवरून देण्यात आले. याच सिक्कीम मध्ये कोणते एक लष्करानं अभियान राबवलं लोकांना वाचवण्यासाठी? तर हिम सेतू. कोणते? हिम सेतू. हे पण आठवण ठेवा, हा पण प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. हिम सेतू. पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न, भारतीय नौदल आपल्या द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स 2026 च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करणार आहे? कोणत्या ठिकाणी करणार आहे? नौसेना भवन, नवी दिल्ली. याचा कालावधी जो असणार आहे तो कोणता? 14 ते 16 एप्रिल 2026 दरम्यान हे आयोजित करण्यात येणार आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेचे रक्षण करणे हा या परिषदेचा काय एक महत्वाचा विषय असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न, डस्ट लीग 2026 हा सराव भारत आणि कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर उझबेकिस्तान. उझबेकिस्तान. याचा कालावधी, हा सराव 12 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. म्हणजे आता सध्या तो सुरू आहे. उझबेकिस्तान मधील कुठं? नमंगन येथील गुरुमसराय फील्ड ट्रेनिंग एरिया येथे आयोजित केला आहे. कुठे? तर गुरुमसराय फील्ड ट्रेनिंग एरियामध्ये आयोजित केला आहे. ही या सरावाची कितवी आवृत्ती आहे? तर 7वी आवृत्ती आहे. हा प्रश्न सुद्धा बघा व्यवस्थित. पाचवा प्रश्न, भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ पार्श्वगायिका असलेल्या कोणाचे मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले? तर कोणाचे झाले? आशा भोसले. गायक आशा भोसले यांचे निधन झाले. यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. 2011 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांना संगीत इतिहासात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायिका म्हणून गौरवले होते. 2011 साली त्यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 20हून अधिक भाषांमध्ये 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. पुढचा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न, भारताने नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये ब्राझीलला मागे टाकून जगात कोणते स्थान पटकवले? तर कोणते स्थान पटकवले भारताने? 3रे. पुढचा प्रश्न बघूया. 7वा, फिडे महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? कोणत्या ठिकाणी केली होती? सायप्रस या ठिकाणी. हे ठिकाण काय? अधिक माहिती बघा. कॅप सेंट जॉर्जेस हॉटेल आणि रिसोर्ट पेंगिया, सायप्रस या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा काय? 8 खेळाडूंची डबल राऊंड रॉबिन स्पर्धा आहे. कोणती? 8 खेळाडूंची डबल राऊंड रॉबिन स्पर्धा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. इस्रोने कोणत्या ठिकाणी गगनयान मिशन साठी दुसऱ्या इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट
ची सफलतापूर्वक चाचणी केली आहे. IADT-2 असं त्याचं नाव आहे. म्हणजे कोणत्या दुसऱ्या इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्टची सफलतापूर्वक चाचणी केली तर कुठे केली आहे? श्रीहरिकोटा येथे केली आहे. पुढचा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न, बेल्जियमचे राजदूत आणि युरोपियन युनियन मधील भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली? कोणाची अधिकृतपणे नियुक्ती केली तर प्रणय वर्मा. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. ते 1994 बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसचे काय अधिकारी आहेत. नियुक्तीपूर्वी ते बांगलादेशमध्ये भारताचे काय होते? हाय कमिशनर म्हणजेच उच्चायुक्त म्हणून कार्यरत होते. याचे मुख्यालय कुठे असणार आहे? यांचे तर ब्रुसेल्स म्हणजेच बेल्जियम या ठिकाणी ब्रुसेल्स मध्ये असणार आहे. बेल्जियम या देशात असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न, भारतीय बॉक्सर विश्वनाथ सुरेश याने उलान बातार मंगोलिया येथे आयोजित आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणते पदक पटकावले? तर कोणते पटकावले? सुवर्ण पदक पटकावले. तर असा प्रश्न विचारू शकता की विश्वनाथ सुरेश हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सर या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघूया. 11वा प्रश्न, एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ADB एशियन डेव्हलपमेंट बँकने एप्रिल 2026च्या अहवालानुसार 2026-27 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वृद्धी दर किती राहण्याचा अंदाज वर्तवला? तर किती राहण्याचा अंदाज वर्तवलाय? 6.9%. 12वा प्रश्न, आजच्या दिवसातील आपला शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. अंमली पदार्थाशी म्हणजे ड्रग्सशी संबंधित गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी करण्यासाठी गुजरात पोलिसांनी कोणती नवीन प्रगत प्रणाली सुरू केली? कोणती नवीन प्रगत प्रणाली सुरू केली? नरित AI. कोणते? नरित AI. अधिक माहिती जाणून घ्या याबद्दल. अशा प्रकारची AI टूल वापरणारे गुजरात हे काय देशातील पहिले राज्य ठरले. त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतो. नरित AI म्हणजेच काय? नार्कोटिक्स अनालिसिस अँड राग बेस इन्व्हेस्टिगेशन टूल. याचा काय नरितचा फुल फॉर्म काय? नार्कोटिक्स अनालिसिस अँड राग बेस इन्व्हेस्टिगेशन टूल. ही प्रणाली काय? राग म्हणजेच काय? रिट्रायव्हल अग्युमेंटेड जनरेशन तंत्रज्ञानावर ही प्रणाली आधारित आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी. याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम किंवा योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. बघूया एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते मित्रांनो आजच्या दिवसातील महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न. असेच प्रश्न आपण दररोज आपल्या युट्यूब चॅनलला टाकत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ही PDF तुम्हाला तिथे भेटून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण प्रश्नांचा सराव सुद्धा घेत असतो. चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.